नमस्ते विद्यार्थी मित्र, आवाज ऐकू येतोय का? आवाज ऐकू येतोय? चित्र क्लिअर आहे का? सांगा पटपट. आवाज ऐकू येत असेल तर पटपट सांगायचं आहे. आवाज ऐकू येतोय का? ओके. अक्षय गाडेकर, आवाज ऐकू येतोय. आनंद उगले, व्हेरी गुड. यस सर, आवाज ऐकू येतोय. तर कालच्या लेक्चरमध्ये आपण काही पॉइंट्स त्या ठिकाणी कव्हर केले. प्रीती कांबळे, आवाज ऐकू येतोय, व्हेरी गुड. गुड इव्हिनिंग बेटा. तर कालच्या लेक्चरमध्ये आपण काही पॉइंट्स त्या ठिकाणी कव्हर केले. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याच्या पुढचे पॉइंट्स कव्हर करत जाऊ. आता काल इथपर्यंत आपण बघितलं होतं कॉम्प्रेशन्स वगैरे टाईप ऑफ फॉसिल्स आपण त्या ठिकाणी क्लिअर केलं होतं. तर नेक्स्ट पार्ट आपण घेतोय, दॅट इज द कनेक्टिंग लिंक. आता बघा, जे इंटरमिडिएट स्टेट आहे, आता उदाहरणार्थ फिश आहे आणि ॲम्फिबियन्स आहे, यांच्यामध्ये एक असा प्राणी आहे की ज्याच्यात दोघांचे गुण आहे. लक्षात घ्या, समजा आर्किओप्टेरिक्स आहे, आर्किओप्टेरिक्समध्ये पक्ष्यांचे पण गुण आहे आणि सरपटणारे जे प्राणी आहे त्यांचे पण गुण आहे, म्हणजे रेप्टाईलचे. मग तो काय झाला, तर त्या ठिकाणी बर्ड्स आणि रेप्टाईल यांच्यामधली कनेक्टिंग लिंक झाला. कनेक्टिंग लिंक ही इंटरमिडिएट ट्रान्झिशनल स्टेज असते त्या ठिकाणी दोन टाईपच्या ऑर्गॅनिझमच्या मध्ये, ज्यामध्ये दोन ग्रुपचे जे ऑर्गॅनिझम आहे तर त्या ऑर्गॅनिझममध्ये दोघांचे कॅरेक्टर आहे. आता बघा, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी हे आर्किओप्टेरिक्स आहे. बघा, याच्यात सरपटणाऱ्या प्राण्याचे पण गुण आहे रेप्टाईलचे आणि पक्ष्यांचे पण गुण आहे. मग आर्किओप्टेरिक्स हे काय झालं, कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टाईल्स अँड बर्ड्स. रेप्टाईल आणि बर्ड्स यांच्यातली कनेक्टिंग लिंक झाली. बघा, एक एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. त्या ठिकाणी इक्थायोस्टेजिया, बघा काय नाव याचं, इक्थायोस्टेजिया. इक्थायोस्टेजिया नावाचा प्राणी आहे ज्याच्यात ॲम्फिबिया म्हणजे बेडूक वगैरे जे ॲम्फिबिया त्याचे पण आणि फिशचे पण गुण आहे. मग हा काय झाला, कनेक्टिंग लिंक झाला. काय झालं सांगा, कनेक्टिंग लिंक आहे. सायमोरिया नावाचा जो प्राणी आहे तो ॲम्फिबिया आणि रेप्टाईल मध्ये असणारी कनेक्टिंग लिंक आहे. लक्षात घ्या. मग कनेक्टिंग लिंक म्हणजे काय सांगा, तर an intermediate or transitional stage between the two organism. दोन टाईपच्या ऑर्गॅनिझम मध्ये असणारी ट्रान्झिशनल स्टेज इज कॉल्ड कनेक्टिंग लिंक. कनेक्टिंग लिंक शोज द कॅरेक्टर्स ऑफ बोथ द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. कनेक्टिंग लिंक हे दोन्ही प्रकारच्या ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टर त्या ठिकाणी दाखवते. इट शोज द सम कॅरेक्टर्स ऑफ बोथ द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. आता उदाहरणार्थ बघा, लंग फिश, जे लंग्स असणारे फिश, ऍक्च्युअल फिशमध्ये काय असतात, गिल्स असतात, पण काही फिशमध्ये लंग्स असतात. तर ते कनेक्टिंग लिंक आहे कोणामध्ये, फिश आणि ॲम्फिबियन्स मध्ये. ॲम्फिबियन्स म्हणजे उभयचर आणि फिश म्हणजे टोटली ॲक्वॅटिक आहे. तर लंग्स फिश हॅव द कॅरेक्टर्स ऑफ बोथ, दॅट इज दे हॅव द कॅरेक्टर्स ऑफ फिश ॲज वेल ॲज दे हॅव द कॅरेक्टर्स ऑफ ॲम्फिबियन्स, मीन्स दे आर ॲक्ट ॲज अ कनेक्टिंग लिंक. आता साधारण आहे ना, कनेक्टिंग लिंक आणि मिसिंग लिंक एकच घ्या. कनेक्टिंग लिंक आणि जे मिसिंग लिंक आहे तर ते दोन्ही पण एकच समजायचे. कनेक्टिंग लिंक आणि मिसिंग लिंक एकच समजायचे. ऍक्च्युअल थोडा फरक आहे त्याच्यामध्ये. तर मिसिंग लिंक म्हणजे काय, अन एक्सटिंक्ट इंटरमिडिएट, म्हणजे आता तो अस्तित्वात नाही. उदाहरणार्थ उडणारे डायनासोर.
उडणाऱ्या डायनासोर्स मध्ये रेप्टाईलचे पण गुण आहे आणि बर्ड्सचे पण गुण आहे, पण ते आज अस्तित्वात आहे का? नाही. मग ते नामशेष झालेले, आणि नामशेष करता शब्द आहे मित्रांनो एक्सटिंक्ट. एक्सटिंक्टचा अर्थ होतो त्या ठिकाणी नामशेष झालेले. एक्सटिंक्टचा अर्थ काय होतो तर नामशेष. इंटरमिडिएट और ट्रान्झिशनल स्टेज बिटवीन टू ऑर्गॅनिझम इज कॉल्ड मिसिंग लिंक. काय लक्षात घ्यायचे बघा, अन एक्सटिंक्ट, इंटरमिडिएट और ट्रान्झिशनल स्टेज बिटवीन टू ऑर्गॅनिझम इज कॉल्ड मिसिंग लिंक. तर ऍक्च्युअल कनेक्टिंग लिंक आणि मिसिंग लिंक एकच समजा. फक्त जे कनेक्टिंग लिंक आहे ते आणि मिसिंग लिंक मध्ये काय फरक आहे, कदाचित हे जिवंत राहू शकताय, हे मात्र मिसिंग म्हणजे त्यांच्यात आता अस्तित्वात नाही. ते कनेक्टिंग लिंक जी आता अस्तित्वात नाही त्याला मिसिंग लिंक म्हणतात. आणि काही एक्झाम्पल्स त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचे बघा. कोणतं? पहिलं आहे आर्किओप्टेरिक्स. बघा, आर्किओप्टेरिक्स इज अ मिसिंग लिंक बिटवीन रेप्टाईल अँड बर्ड्स. ही मिसिंग लिंक आहे कोणामध्ये? रेप्टाईल्स आणि बर्ड्स मध्ये. सायमुरिया इज अ मिसिंग लिंक बिटवीन एम्फिबिया अँड रेप्टाईल. पाठ करायचंय बघा. आर्किओप्टेरिक्स इज द कनेक्टिंग लिंक और मिसिंग लिंक बिटवीन रेप्टाईल्स अँड बर्ड. पक्षी, सरपटणारे प्राणी, त्याच्यानंतर पक्षी झालेले, पण या दोघांचे गुण याच्यात आहे. कोणामध्ये? आर्किओप्टेरिक्स मध्ये दोघांचे गुण प्रेझेंट आहे. त्यानंतर सायमुरिया इज द मिसिंग लिंक बिटवीन एम्फिबिया अँड रेप्टाईल्स. सायमुरिया हे मिसिंग लिंक आहे, म्हणजे दोघांमध्ये गुण, दोघांचे गुण त्याच्यात आहे बघा सायमुरियामध्ये. नंतर त्या ठिकाणी इक्थायोस्टेजिया इज द कनेक्टिंग लिंक. काय सांगा? इक्थायोस्टेजिया. इक्थायोस्टेजिया इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन फिश अँड एम्फिबिया. लक्षात घ्या, आर्किओप्टेरिक्स ही कनेक्टिंग लिंक कोणामध्ये असणारी आहे तर रेप्टाईल आणि बर्ड्स मध्ये असणारी कनेक्टिंग लिंक आहे. सायमुरिया हे सायमुरिया हाय, याच्यात दोघांचे गुण आहे, एम्फिबियाचे पण गुण आहे. कसं इव्होल्युशन झालं बघा. पहिले फिश, मग एम्फिबिया, मग रेप्टाईल्स, मग बर्ड्स, असं असेल. तर फिश आणि एम्फिबिया दोघांचे गुण कोणामध्ये? इक्थायोस्टेजियामध्ये. एम्फिबिया आणि रेप्टाईल दोघांचे गुण कोणात आहे? सायमुरियामध्ये. आणि रेप्टाईल आणि बर्ड्स दोघांचे गुण कशात आहे? आर्किओप्टेरिक्स मध्ये. तर हे आर्किओप्टेरिक्स आहे, हे सायमुरिया आहे, आणि हे त्या ठिकाणी इक्थायोस्टेजिया आहे. लक्षात घ्या, हे 3 टाईपचे ऑर्गॅनिझम आहे. मग आता बघा, एक क्वेश्चन आहे 2020 ला विचारलेला. सिलेक्ट द करेक्ट मॅच. कोणता ऑप्शन याच्यापैकी करेक्ट आहे? आर्किओप्टेरिक्स. पहिला प्रश्न बघा, कनेक्टिंग लिंक बिटवीन बर्ड्स अँड रेप्टाईल. सायमुरिया, मिसिंग लिंक बिटवीन फिश अँड एम्फिबियन्स. देन ऑस्ट्रियालोपिथेकस, जे कनेक्टिंग लिंक बिटवीन एम्फिबियन्स अँड रेप्टाईल. आणि इक्थायोस्टेजिया, कनेक्टिंग लिंक बिटवीन एप्स अँड मॅन. बघा आता काय काय दिलेलं आहे. आर्किओप्टेरिक्स ही कोणामधली कनेक्टिंग लिंक म्हटलेलं आहे? बर्ड्स आणि रेप्टाईल्स मधलं. सायमुरिया ही कोणातली कनेक्टिंग लिंक आहे? फिश आणि एम्फिबियन. बरोबर आहे का? सांगा बरं. सायमुरिया आत्ताच झालंय बघा. सायमुरिया ही कोणामधली कनेक्टिंग लिंक आहे? एम्फिबिया आणि रेप्टाईल्स मधली. फिश आणि एम्फिबिया मधली कोण आहे? इक्थायोस्टेजिया. काय सांगा? इक्थायोस्टेजिया. तर त्या ठिकाणी काय सांगा? तर हे चुकीचं आहे. ऑस्ट्रियालोपिथेकस हे आपल्याला माहिती आहे हे ह्युमन इव्होल्युशनचा भाग आहे. एम्फिबिया आणि रेप्टाईलचा याच्यात कुठलाच भाग नाहीये, हे पण 100% चुकीचं आहे. नंतर इक्थायोस्टेजा, इक्थायोस्टेजा म्हणजेच इक्थायोस्टेजिया. सांगा कनेक्टिंग लिंक बिटवीन एप्स अँड मॅन, हे पण चुकीचं आहे. इक्थायोस्टेजिया इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन फिश अँड एम्फिबिया. फिश आणि एम्फिबियाची कनेक्टिंग लिंक आहे. हक्सले नावाचा जो सायंटिस्ट आहे त्यांनी पक्ष्यांना काय म्हटलं? ग्लोरीफाईड बर्ड्स नाव दिलं. काय नाव दिलं सांगा? ग्लोरीफाईड रेप्टाईल. सॉरी, ग्लोरीफाईड रेप्टाईल म्हणजे रेप्टाईल मध्ये डेव्हलपमेंट होऊन बर्ड्स तयार झाले
म्हणून त्यांना नाव द्यायचं ॲडव्हान्स स्टेजमध्ये असणारे रेप्टाईल किंवा ग्लोरिफाईड रेप्टाईल. कोणाला नाव दिलं गेलं? बर्ड्सला. कोणी नाव दिलं? हक्सले नावाच्या सायंटिस्टनी. हक्सले सेड बर्ड्स आर ग्लोरिफाईड रेप्टाईल्स. तर सांगा याचं करेक्ट आन्सर कोणतं येतं? ए इज द करेक्ट आन्सर. आर्किओप्टेरिक्स इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन बर्ड्स अँड reptiles. Archaeopteryx is the connecting link between birds and reptile. बघा बरं आता कॉलम 1 आणि कॉलम 2 दिलेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला प्रॉपर सिलेक्ट करायचं आहे कोणता आन्सर येईल. बघा बरं आपल्याला कोणतं ऑप्शन करेक्ट येतंय ते सिलेक्ट करायचंय. सांगा बरं. सायमुरिया काय म्हटलेलं आहे? सायमुरिया इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन कोणामधली कनेक्टिंग लिंक आहे? सायमुरिया. बरं जे जे माहिती आहे ते पक्क माहिती आहे ते बघा. आर्किओप्टेरिक्स कोणामधली कनेक्टिंग लिंक आहे? रेप्टाईल्स आणि बर्ड्स मध्ये. आर्किओप्टेरिक्स. ऑस्ट्रियालोपिथेकस ही ह्युमन इव्होल्युशनचा भाग आहे. एप्स आणि मॅन यांच्यामधली कनेक्टिंग लिंक आहे. ऑस्ट्रियालोपिथेकस हे काय सांगा? एप्स आणि मॅन यांच्यामधली कनेक्टिंग लिंक त्या ठिकाणी आहे. नंतर काय म्हटलेलं? इक्थायोस्टेजिया. सांगा इक्थायोस्टेजिया इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन फिश अँड ॲम्फिबियन्स. इक्थायोस्टेजिया इज कनेक्टिंग लिंक बिटवीन फिश अँड ॲम्फिबियन्स. आणि मग सायमुरिया काय येईल सांगा? सायमुरिया इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲम्फिबियन्स अँड रेप्टाईल्स. आणि मग सांगा रे सर्व जर मॅच कनेक्ट केले तर करेक्ट आन्सर येतं आहे ए इज द करेक्ट आन्सर. वेदांग सदावर्ते, प्रीती कांबळे बरोबर सांगितलेले ऑप्शन. त्यानंतर हे कळालं का? सांगा बरं. सायमुरिया बघा सायमुरिया कोणामध्ये? तर पहिलं जे बघा आर्किओप्टेरिक्स पहिला पार्ट बघा. आर्किओप्टेरिक्स कुठे आहे? हे रेप्टाईल्स आणि बर्ड. ऑस्ट्रियालोपिथेकस एप्स आणि मॅन. नंतर इक्थायोस्टेजा फिशचं आहे बघा. फिश अँड ॲम्फिबियन. आणि सायमुरिया मग राहिलं कोण? ॲम्फिबियन्स अँड रेप्टाईल. हे पाठ करावं लागेल तुम्हाला. असे छोटे छोटे पॉईंट्स आहे ना हे जास्तीत जास्त काय करा. मी तुम्हाला याला एक हिंट देऊ शकतोय. काय करायचं? एक नोटबुकमध्ये असे जे मेन पॉइंट्स आहे ज्याच्या रिलेटेड सगळे क्वेश्चन्स आतापर्यंत विचारलेले ते बाजूला करायचे सॉर्ट आउट. जसं आपण बघा एक्स लिंक क्रोमोझोम किंवा एक्स लिंक डिसऑर्डर, वाय लिंक डिसऑर्डर, ॲटोसोमल डिसऑर्डर, डॉमिनंट ॲटोसोमल डिसऑर्डर, रेसेसिव्ह. नंतर पहिल्या ह्याच्यात जर आपण बघितलं पहिल्या चॅप्टरमध्ये तर कोणत्या पॉलिनेशनचं कोणतं एक्झाम्पल आहे असं त्याला मेन असं एक तयार करायचं की जे शॉर्टकट आहे आणि ते जेव्हा शेवटचं लास्ट मिनिट रिव्हिजन म्हणतो तेव्हा हे सगळं वाचायचं. बाकीचं नाही वाचत बसायचं. कारण का जे असे व्हास्ट क्वेश्चन असतात ते ऑप्शन बघितल्यावर येतात. पण पर्टिक्युलर मला सांगा की आता सायमुरिया आहे किंवा ऑस्ट्रियालोपिथेकस आहे तर तुम्हाला माहितीच पाहिजे मित्रांनो की ऑस्ट्रियालोपिथेकस हे काय आहे? एप्स आणि मॅन यांच्यामधली कनेक्टिंग लिंक आहे. म्हणजे त्याच्यात एप्सचे पण गुण आहे आणि मॅनचे पण गुण आहे. लक्षात घ्या. एप्स आणि मॅन दोघांमधली कनेक्टिंग लिंक आहे ऑस्ट्रियालोपिथेकस. किंवा आर्किओप्टेरिक्स काय आहे? तर रेप्टाईल आणि बर्ड्स यांच्या दोघांचे गुण त्याच्यात आहे. तर ह्याच आपल्याला पक्क ज्याचा म्हणजे जो पॉइंट तसा लागतो ते तुम्ही एका नोटबुकवर बाजूला करा. कनेक्टिंग लिंक बिटवीन बघा आता काय म्हटलं? कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲम्फिबियन्स अँड रेप्टाईल. सांगा आता ॲम्फिबियन आणि रेप्टाईल यांच्यामध्ये असणारी कनेक्टिंग लिंक झालेले. त्यामुळं डायरेक्ट आन्सर घेतोय सायमुरिया इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲम्फिबियन्स अँड रेप्टाईल. काय सांगा? सायमुरिया इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲम्फिबियन्स अँड रेप्टाईल्स. ठीक आहे. कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲम्फिबियन्स तर ते झालं. त्यानंतर आर्किओप्टेरिक्स त्याला काय म्हणतं बघा? लिथोग्राफिका. नाव लक्षात घ्या. आर्किओप्टेरिक्स लिथोग्राफिका हे पूर्ण नाव आहे त्याचं. आर्किओप्टेरिक्स
लिथोग्राफिका. आणि सांगा बरं, कावळ्याच्या आकाराचा दात असणारा पक्षी हा फाउंड फ्रॉम ज्युरॅसिक रॉक्स इन जर्मनी. कुठं सापडला हा? ज्युरॅसिक रॉक्स इन जर्मनीमध्ये. इट इज नोन ॲज द मिसिंग लिंक. याला काय म्हणतात सांगा? मिसिंग लिंक. कोणामधली? बिटवीन रेप्टाइल्स अँड बर्ड्स, बिकॉज इट शोज द कॅरेक्टर्स ऑफ बोथ. कावळ्याच्या आकाराचा हा त्या ठिकाणी पक्षी होता, ज्याला कुठं सापडलं तर त्याचे जे फॉसिल्स आहे, जिवंत नाही सापडणार मित्रांनो, काय सापडतील? फॉसिल्स सापडतील. कुठं सापडले ते? ज्युरॅसिक रॉक्स इन जर्मनी. अँड इट इज नोन ॲज द मिसिंग लिंक बिटवीन रेप्टाइल्स अँड बर्ड्स. ही कोणामधली मिसिंग लिंक आहे? तर रेप्टाइल्स आणि बर्ड्स, बिकॉज इट शोज द कॅरेक्टर्स ऑफ बोथ. कारण याच्यामध्ये दोघांचे गुण आहे. तर आता बघा काय रेप्टिलियन कॅरेक्टर कोणते, सरपटणाऱ्या प्राण्याचे गुण कोणते याच्यामध्ये, त्याचा पहिले विचार करू. तर बघा, प्रेझेन्स ऑफ लॉंग टेल, शेपटी आहे त्याला, प्रेझेन्स ऑफ लॉंग टेल. बघा इथं याला इथं शेपटी दिसते, प्रेझेन्स ऑफ लॉंग टेल. इथे मी डायग्राम नाही घेतली तर ठीक आहे. स्केल्स ऑन द बॉडी, बॉडीवर खवले खवले. सिंगल हेडेड रिब्स, रिब्सच्या सिंगल हेडच्या, रिब्स म्हणजे फासळ्या छातीच्या. जॉज विथ सिमिलर टीथ, आणि दात जे जबडे जे त्यांच्यामध्ये असे सारख्या साईजचे दात आहे. आणि स्टर्नम विदाउट किल. आता किल स्टर्नम म्हणजे याचा अर्थ ब्रिस्ट बोन, दॅट इज स्टर्नम हॅव्हिंग एक्सटेन्शन फॉर अटॅचमेंट ऑफ मसल. विदाउट, बघा किल हा काय आहे? एक्सटेन्शन आहे. कोणाला? स्टर्नमला. स्टर्नम हे असं इथं असतं बघा आपल्यामध्ये, आणि त्याला जर असं थोडं प्रोजेक्शन, समजा आता हे स्टर्नम आहे पण याला असं प्रोजेक्शन आहे मसल्स अटॅच व्हायला, तर याला किल म्हणतात. आणि असं किल, तर किल स्किल्ड स्टर्नम जे ते त्याच्यामध्ये काय असतं सांगा? एक्सटेन्शन फॉर अटॅचमेंट ऑफ मसल असतं, पण याचं स्टर्नम जे ते विदाउट किल आहे. हे लक्षात ठेवा, नाही तर डायरेक्ट पाठ करायचं, स्टर्नम विदाउट किल. प्रेझेन्स ऑफ लॉंग टेल, स्केल्स ऑन द बॉडी, सिंगल हेडेड रिब्स, जॉज विथ सिमिलर टीथ अँड स्टर्नम विथ किल्स. दीज आर द डिफरंट रेप्टिलियन कॅरेक्टर. अजून बघा, बोन्स आर सॉलिड. आता बोन्स आर सॉलिडचा अर्थ काय? की भरीव हाडं आहे. पक्ष्यांची हाडं पोकळ असतात मित्रांनो, लक्षात घ्या. पक्ष्यांची हाडं कशा असतात? पोकळ असतात. पण यांच्या आणि रेप्टिलियनच्या हाडं भरीव आहे. तर मग याचे हाडं भरीव आहे याचा अर्थ जरी तो पक्षी आहे तरी त्याच्यात रेप्टाईलचा गुण ह्या काय? बोन्स आर सॉलिड. आणि न्यूमॅटिक बोनचा अर्थ काय होतो? हॉलो बोन्स. आणि नॉन न्यूमॅटिकचा अर्थ होतो सॉलिड बोन्स. त्याचे बोन्स कसे मित्रांनो? सॉलिड बोन्स आहे. तर आता इथं बघा, रेप्टिलियन कॅरेक्टर ऑफ आर्किओप्टेरिक्स इज, कोणता गुण आहे ज्यामध्ये रेप्टिलियन कॅरेक्टर आहे? तर बघा बरं, जॉज विथ होमोडंट. होमोडंटचा अर्थ होतो ए सिमिलर. इथं मी शब्द कोणता वापरला? सिमिलर टीथ वापरला. तर इथं काय तोच फक्त होमोडंट. म्हणजे ऑप्शन आलं सी ऑप्शन. ऑप्शन कोणतं आलं? सी इज द करेक्ट ऑप्शन. की दात सगळे सारख्या स्वरूपाचे असते. होमो म्हणजे एकसारखे. होमोडंटचा अर्थ काय होतो? एकसारखे दात, सिमिलर टीथ. तर करेक्ट ऑप्शन आलं सी इज द करेक्ट ऑप्शन. आता पक्षाचे बर्ड्सचे कॅरेक्टर कोणते बघा? एव्हियन कॅरेक्टर कोणते? तर पहिलं फिदरी एक्झोस्केलेटन, बॉडीवरती पिस आहे. त्यानंतर फोरलिम्स आर, जे पुढचे पाय आहे ते विंग्स मध्ये कन्वर्ट झाले. फोरलिम्स आर मॉडिफाईड इनटू विंग्स. जॉज आर मॉडिफाईड इनटू बिग. जबडा जो आहे तो चोचीमध्ये बदललेला आहे. जबडा कशात बदललेला आहे? चोचीमध्ये. बघा इथं हे जबडा जो आहे त्यांनी चोचीसारखा आकार तयार केला आहे काही प्रमाणात. नंतर फिदर्स पण प्रेझेंट आहे आणि फोरलिम्स आर कन्वर्टेड इनटू विंग्स. फोरलिम्स कशात कन्वर्ट झाले मित्रांनो? विंग्स मध्ये त्या ठिकाणी कन्वर्ट झाले. फोरलिम्स आर कन्वर्टेड इनटू विंग्स. जॉज आर मॉडिफाईड इनटू बिग्स. देन स्कल बोन इज कम्प्लिटली फ्यूज. जे मेंदूचे डोक्याचे हाड आहे कवटीचे ते पूर्ण फ्यूज झालेले. आणि हाइंड लिम्स विथ 4 टो अँड फर्स्ट टो इज अपोजेबल.
हाइंड हे 4 टोज आहे, मागच्या पायाच्या बोटांना टोज म्हणतात आणि फर्स्ट टो इज अपोजेबल. अपोजेबल म्हणजे असं, म्हणजे आपला अंगठा अपोजेबल आहे बघा, बाकीच्या बोटांची दिशा एक आहे, अंगठ्याची दिशा एक आहे, त्याला अपोजेबल म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? अपोजेबल. आता हे झालं एव्हियन कॅरेक्टर म्हणजे पक्ष्यांचे गुण. देन नेक्स्ट पार्ट इज होमोलॉगस ऑर्गन. ही नेक्स्ट कन्सेप्ट आहे, वेगळी कन्सेप्ट आहे बघा. अॅनाटॉमिकली सिमिलर बट फंक्शनली डिसिमिलर आर कॉल्ड होमोलॉगस ऑर्गन. ज्या ऑर्गनचं स्ट्रक्चर सारखं आहे पण त्यांचं फंक्शन वेगळं आहे. लक्षात घ्या, म्हणजे परिस्थितीनुसार त्यांनी स्वतः त्या ऑर्गनला त्या फंक्शन मध्ये टाकून घेतलेलं आहे. त्या ऑर्गनला काय टाकलेलं आहे सांगा? त्या फंक्शन मध्ये त्या ठिकाणी त्यांनी टाकलेलं आहे. तर होमोलॉगस ऑर्गन आर द रिझल्ट ऑफ डायव्हर्जंट इव्हॉल्युशन. आता एक काम लक्षात घ्या की ऑर्गनचे स्ट्रक्चर सारखे पण त्यांचं काम वेगळं झालेलं आहे. याला म्हणता, म्हणजे याचा अर्थ काय सांगा? सगळ्यांनी त्या ऑर्गनला स्वतःमध्ये परिस्थितीनुसार बदल करून घेतलेला आहे. उदाहरणार्थ बघा, ॲनाटॉमिकली सिमिलर but functionally dissimilar organs are called homologous organ. Homologous organ are the result of divergent evolution. बघा सांगा, होमोलॉगस ऑर्गन हे काय? रिझल्ट आहे कोणाचा? डायव्हर्जंट इव्हॉल्युशनचा. म्हणजे याचा अर्थ काय? प्रत्येकाने त्या ऑर्गन सारखाच आहे पण यूज वेगवेगळा आहे. ऑर्गन सारखा आहे पण यूज वेगवेगळा आहे. उदाहरणार्थ बघा, एखादी काठी आहे, एखादा मेंढपाळ आहे त्याला मेंढ्या हाकण्याकरता उपयोगाला आणतोय. एखादा पोलीस आहे तो लोकांवर लक्ष ठेवण्याकरता, लोकांवर कंट्रोल ठेवण्याकरता त्या काठीचा वापर करतोय. एखादा गुराखी गाई चारणारा तर त्या काठीचा वापर कशा करता करतोय? गाईवर लक्ष कंट्रोल ठेवण्याकरता. लक्ष येतंय? ऑर्गन एकच आहे, ऑर्गनचं स्ट्रक्चर सेम आहे, बट सांगा दे आर त्या ठिकाणी दे शो द डायव्हर्जंट इव्हॉल्युशन, देअर फंक्शन गेट चेंज. म्हणून दूर जाणारी इव्हॉल्युशन ही डायव्हर्जंट. ऑर्गन सेम आहे पण फंक्शन वेगळे, म्हणून याला नाव द्यायचं डायव्हर्जंट इव्हॉल्युशन. काय नाव द्यायचं सांगा? डायव्हर्जंट इव्हॉल्युशन. उदाहरणार्थ बघा, फोरलिम्स ऑफ बॅट्स हेल्प इन फ्लाइंग. जे बॅट्स आहे वटवाघूळ, त्याचे जे फोरलिम्स आहे ते उडण्याकरता, त्याचे जे फोरलिम्स आहे ते कशा करता वापरलं जात आहे? उडण्याकरता वापरलं जात आहे. फोरलिम्स ऑफ बॅट हेल्प इन फ्लाइंग. फोरलिम्स ऑफ व्हेल्स नावाचे मासे, त्यांच्याकरता जे फोरलिम्स आहे ते स्विमिंग करता वापरताय. फोरलिम्स ऑफ चिता हेल्प फॉर रनिंग. देन फोरलिम्स ऑफ मॅन म्हणजे हात, आपले फोरलिम्स म्हणजे हात, आर यूज फॉर ग्रिपिंग द ऑब्जेक्ट. आर यूज फॉर ग्रिपिंग द ऑब्जेक्ट. सांगा, सगळ्यांच्या फोरलिम्सचं, कोणाच्या? बॅटच्या फोरलिम्सचं, व्हेलच्या फोरलिम्सचं, चिताच्या फोरलिम्सचं, मॅनच्या फोरलिम्सचं स्ट्रक्चर कसं आहे? सारखं आहे, पण त्यांचे फंक्शन वेगळे आहे. तर अशा कंडिशनला म्हणता होमोलॉगस ऑर्गन. काय नाव द्यायचंय सांगा? होमोलॉगस ऑर्गन. त्यानंतर बघा, हिअर ऑल फोरलिम्स आर अॅनाटॉमिकली सिमिलर बट फंक्शनली डिसिमिलर. सगळ्यांचे फोरलिम हे अॅनाटॉमिकली सिमिलर असतील मित्रांनो, पण फंक्शनली डिसिमिलर आहे. थॉर्न म्हणजे काटे, ऑफ बोगनविलिया म्हणजे बोगनवेल, अँड टेंड्रिल्स ऑफ कुकुरबिटा आर अॅनाटॉमिकली सिमिलर बट फंक्शनली डिसिमिलर. बघा आता लक्षात घ्या की जे थॉर्नचे म्हणजे बोगनवेलचे काटे ते आणि कुकुरबिटा, जे कुकुरबिट्स वगैरे काकडी वगैरे असेल त्यांचे काटे, म्हणजे त्या ठिकाणी दोघांचे पण अॅनाटॉमिकली सिमिलर आहे. पण बघा इथं काय होतं,
जे ग्रेझिंग ॲनिमल आहे, चरणारे प्राणी, त्यांना काटे टोचल्यामुळे ते ह्या झाडाची पानं खात नाही. म्हणजे सांगा याचा उपयोग काय झाला, प्रोटेक्शन करता. आणि इकडे मात्र यांचा हा जो उपयोग आहे हे सपोर्ट करता घेता. एखादा वेल या तर वेल वर जातोय तर एखाद्या ठिकाणी ते गुंडाळा करून घेतील की जेणेकरून त्यांना सपोर्ट भेटेल. कोणाला, कुकुरबिट्सला. लक्षात आलं. म्हणजे दोघांचं अॅनाटॉमिकल स्ट्रक्चर सेम आहे बट दे हॅव द डिफरंट फंक्शन्स. तर ते लक्षात घ्यायचंय. तर बघा, स्ट्रक्चरली सिमिलर बट फंक्शनली डिसिमिलर ऑर्गन्स आर. ज्या ऑर्गनचं स्ट्रक्चर सेम असतं पण फंक्शन मात्र वेगळे असतात अशा ऑर्गन्सला काय म्हणायला पाहिजे? तर सांगा बरं काय येईल उत्तर. सिद्धी कुदळे डी ऑप्शन, अक्षय गाडेकर डी ऑप्शन, सुमित मोरे डी ऑप्शन, प्रीती कांबळे डी ऑप्शन. सांगा काय आहे? स्ट्रक्चरली सिमिलर बट फंक्शनली डिसिमिलर ऑर्गन. स्ट्रक्चरली सिमिलर बट फंक्शनली डिसिमिलर ऑर्गन्स आर कॉल्ड, काय म्हणायचंय त्याला मित्रांनो, होमोलॉगस ऑर्गन्स. काय नाव द्यायचंय सांगा? होमोलॉगस ऑर्गन्स हे नाव त्या ठिकाणी दिल्या जाईल. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू विथ रिस्पेक्ट टू होमोलॉगस ऑर्गन. सांगा आता होमोलॉगस ऑर्गनच्या बद्दल काय माहिती चुकीची आहे. पहिलं दिलं बघा, दे हॅव सिमिलर स्ट्रक्चर. बरोबर आहे, त्यांचं स्ट्रक्चर सारखं असतं, फंक्शन्स वेगळे. म्हणजे मला असं वाटतं हे बरोबर आहे. नंतर दे लीड टू ॲडॉप्टिव्ह रेडिएशन. दे लीड टू ॲडॉप्टिव्ह रेडिएशन. बघा आता दे लीड टू ॲडॉप्टिव्ह रेडिएशन म्हणजे काय, की जसं प्रत्येकाने काय केलेलं आहे, ऑर्गननुसार, ऑर्गनमध्ये परिस्थितीनुसार त्याचं फंक्शन घेतलेलं आहे. म्हणजे ॲडॉप्टिव्ह म्हणजे ॲडजस्टमेंटच्या हिशोबाने. लक्षात घ्या की जे थॉर्ने बोगनवेलचे ते प्राण्यांपासून वाचवण्याकरता आहे. कुकुरबिटामध्ये तेवढी त्याची गरज नाही वाटली त्यांना, त्यापेक्षा त्यांना कोणाची गरज वाटली, सपोर्टची, तर त्यांनी त्याला सपोर्ट करता वापरलं. याला म्हणता ॲडॉप्टिव्ह रेडिएशन. म्हणजे त्या ठिकाणी ॲडजस्टमेंटच्या हिशोबाने बदल करून घेतलेले त्यांनी ऑर्गनच्या फंक्शन्समध्ये. कळालं? तर त्याला हे पण वाक्य मला बरोबर वाटतंय, ॲडॉप्टिव्ह रेडिएशन. हे पण लक्षात घ्या, ॲडॉप्टिव्ह रेडिएशन. दे हॅव सिमिलर स्ट्रक्चर, दे लीड टू ॲडॉप्टिव्ह रेडिएशन अँड दे लीड टू डायव्हर्जंट इव्हॉल्युशन. हे पण बरोबर आहे, आत्ताच घेतलेलं आहे. काय, प्रत्येकाचं फंक्शन वेगवेगळं होत गेलेलं आहे. डायव्हर्जंट म्हणजे दूर जाणे. मग आता मला सांगा, दे डू नॉट हेल्प टू ट्रेस कॉमन एन्सेस्ट्री. ऍक्च्युअल मला सांगा, सगळ्यांचे ऑर्गन सारख्या स्ट्रक्चरचे, याचा अर्थ निश्चितपणे सांगा काय असलं पाहिजे, दे हॅव द कॉमन एन्सेस्टर. त्यांचे पूर्वज कुठेतरी लाखो करोडो वर्षापूर्वी एक असले पाहिजे. म्हणजे याचा अर्थ दे हेल्प टू ट्रेस द कॉमन एन्सेस्ट्री. बघा, सगळ्या ऑर्गनचं सारखं स्ट्रक्चर हे आपल्याला मदत करतं. कशा करता? तर कॉमन ओरिजिन शोधण्याकरता, कॉमन इतिहास शोधण्याकरता. पण इथं म्हटलं दे डू नॉट हेल्प, तर हे वाक्य चुकीचं आहे. आणि वाक्य चुकीचं आहे म्हणून ऑप्शन म्हणून हे बरोबर आहे, कारण त्यांनी आपल्याला कोणतं वाक्य ट्रू नाहीये ते विचारलेलं आहे. आणि त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल मित्रांनो, सी इज द करेक्ट ऑप्शन. या ठिकाणी सांगा कोणतं ऑप्शन करेक्ट असेल, सी हे करेक्ट ऑप्शन असेल. देन नेक्स्ट पार्ट, स्ट्रक्चरली सिमिलर. हे झालेलं आहे आपलं, हे पण झालं, हे पण झालं. नेक्स्ट आता ॲनालॉगस ऑर्गन. ॲनालॉगस म्हणजे एकसारखे दिसतील पण त्यांचे स्ट्रक्चर वेगळे, फंक्शन सारखे. बघा, त्याच्या विरुद्ध ॲनाटॉमिकली स्ट्रक्चरली डिफरंट आहे, फंक्शनली सेम आहे. सांगा होमोलॉगस मध्ये काय होतं? सांगा होमोलॉगस मध्ये काय होतं? दे हॅव सेम स्ट्रक्चर बट डिफरंट फंक्शन. दे हॅव सेम स्ट्रक्चर बट डिफरंट फंक्शन. पण ॲनालॉगस मध्ये काय सांगा? डिफरंट स्ट्रक्चर सेम फंक्शन. पहिल्या वेळेस काय होतं? सेम स्ट्रक्चर
डिफरंट फंक्शन. आता काय आहे, सेम फंक्शन डिफरंट स्ट्रक्चर. मग काय येईल बघा, ॲनाटॉमिकली और स्ट्रक्चरली डिसिमिलर. लक्षात घ्या, ॲनाटॉमिकली और स्ट्रक्चरली डिसिमिलर बट फंक्शनली सिमिलर ऑर्गन्स आर कॉल्ड ॲनालॉगस ऑर्गन. काय सांगा, ॲनाटॉमिकली और स्ट्रक्चरली डिसिमिलर बट फंक्शनली सिमिलर. आता बघा, पक्ष्याचे पंख आणि इन्सेक्टचे पंख, उदाहरणार्थ फुलपाखरू आहे, फुलपाखराचे पंख टोटली स्ट्रक्चर वेगळे, टोटली स्ट्रक्चर वेगळे. फुलपाखराच्या पंखांचं स्ट्रक्चर पूर्ण वेगळे, पक्ष्यांच्या पंखांचं स्ट्रक्चर पूर्ण वेगळे मित्रांनो. पण सांगा, पक्ष्याचे पंख कशा करता वापरल्या जातात, तर उडण्याकरता. आणि बटरफ्लायचे पंख सुद्धा कशा करता वापरला जातात, उडण्याकरता. म्हणजे याचा अर्थ सांगा, काय कंडिशन आली, स्ट्रक्चर इज डिफरंट बट फंक्शन्स आर सेम. काय कंडिशन आली सांगा मित्रांनो, स्ट्रक्चर इज डिफरंट बट फंक्शन्स आर सेम. स्ट्रक्चर इज डिफरंट बट फंक्शन्स आर सेम. मग काय येईल, ॲनाटॉमिकली और स्ट्रक्चरली डिसिमिलर बट फंक्शनली सिमिलर ऑर्गन्स आर कॉल्ड ॲनालॉगस ऑर्गन्स. त्यांना काय नाव द्यायचंय सांगा, ॲनालॉगस ऑर्गन. ॲनाटॉमिकली और स्ट्रक्चरली डिसिमिलर बट फंक्शनली सिमिलर ऑर्गन्स आर कॉल्ड ॲनालॉगस ऑर्गन. आता मला सांगा, ऑर्गन वेगळे असून काम एक आहे, मग याला डायव्हर्जंट नाही म्हणायचं, कॉन्व्हर्जंट इव्होल्युशन म्हणायचं. व्यवस्थित लक्षात घ्या. काय सांगा, ॲनालॉगस ऑर्गनची इव्होल्युशन कॉन्व्हर्जंट, होमोलॉगस ऑर्गनची इव्होल्युशन डायव्हर्जंट. हे लक्षात घ्या. होमोलॉगस ऑर्गन डायव्हर्जंट इव्होल्युशन आणि ॲडॉप्टिव्ह रेडिएशन. ॲनालॉगस ऑर्गन कॉन्व्हर्जंट इव्होल्युशन. म्हणजे काय झालं सांगा, वेगवेगळे मेंबर सारख्या कामाच्या हिशोबाने एकत्र येणं, त्याला म्हणायचं कॉन्व्हर्जंट. कॉन्व्हर्ज म्हणजे एकत्र येणं. कॉन्व्हर्ज म्हणजे काय मित्रांनो, एकत्र येणं. तर इव्होल्युशनला म्हणायचं कॉन्व्हर्जंट इव्होल्युशन. विंग्स ऑफ द बर्ड अँड बटरफ्लाय, इन बोथ द केसेस विंग्स आर युजफुल इन फ्लाइट. दोन्ही केसमध्ये जे पंख आहे दोघांचे पण उडण्याकरताच वापरला जात आहे. बट मीन्स दे आर फंक्शनली सेम. त्यांचे फंक्शन कसे मित्रांनो, सेम, बट दे हॅव डिफरंट स्ट्रक्चर, मीन्स दे आर स्ट्रक्चरली डिफरंट. ते काय सांगा मित्रांनो, स्ट्रक्चरली डिफरंट आहे. विंग्स ऑफ बर्ड्स अँड बटरफ्लाईज, इन बोथ द केसेस विंग्स आर युजफुल फॉर फ्लाइट, बट सांगा दस दे आर फंक्शनली सेम बट दे आर स्ट्रक्चरली डिफरंट. तर these are the properties of the analogous organ. बघा आता आईज ऑफ ऑक्टोपस, जे मोलिस्का वर्गीय आहे, म्हणजे मोलिस्का गोगलगाय वर्गीय म्हणतो आपण याला, त्याचे डोळे आणि मॅमलचे डोळे. बघा बरं, कोणाचे, ऑक्टोपसचे डोळे आणि सस्तन प्राण्याचे डोळे, दोघांचा उपयोग कशा करता होईल, बघण्याकरता. पण बघा, दे डिफर इन देअर रेटिनल पोझिशन, स्ट्रक्चर ऑफ लेन्स अँड ओरिजिन ऑफ डिफरंट आय पार्ट. सगळं वेगळे पण उपयोग एक आहे. द फ्लिपर्स ऑफ पेंग्विन, तुम्ही पेंग्विनचे छोटे छोटे असे पंख असतात बघा, त्याला फ्लिपर्स म्हणतात. अँड डॉल्फिन म्हणजे मॅमल्स मध्ये. द फ्लिपर्स ऑफ पेंग्विन जे बर्ड्स आहे आणि डॉल्फिन्स मॅमल्स आहे, तर त्या ठिकाणी हे स्ट्रक्चरली डिफरंट असतील पण त्यांचे फंक्शन सेम आहे. नंतर स्वीट पोटॅटो, सांगा हे रूट मॉडिफिकेशन आहे आणि म्हणजे रताळ्यामध्ये, आणि पोटॅटो स्टेम मॉडिफिकेशन आहे. म्हणजे याचा अर्थ सांगा दे आर स्ट्रक्चरली डिफरंट. बघा, एक डायरेक्ट रूट आहे आणि एक डायरेक्ट स्टेम आहे, पण सांगा दोघांचं काम एकच आहे मित्रांनो. आणि ते काम काय आहे, तर स्टोअर द फूड इन द फॉर्म ऑफ स्टार्च. काय, दे स्टोअर द फूड इन द फॉर्म ऑफ स्टार्च. म्हणजे याचा अर्थ दोघांचं काम एकच आहे, स्टार्च स्टोअर करणं. दोघांचं काम एकच आहे आणि ते काय सांगा, टू स्टोअर द स्टार्च. लक्षात आलं सगळ्यांना. तर ही कंडिशन आहे ॲनालॉगस करता. आता काही ऑर्गन आहे ज्यांना म्हणता वेस्टिजियल ऑर्गन. काय नाव द्यायचंय बघा, काही ऑर्गन्स आहे ज्यांना काय नाव देतोय मी,
आपण वेस्टिजियल ऑर्गन्स. तर द ऑर्गन्स विच आर रेड्यूस अँड फंक्शनलेस इन द ॲनिमल बट फंक्शनल इन देअर अँसेस्टर. म्हणजे आज काही ऑर्गन कामाचे नाहीये पण पूर्वी कधीतरी ते कामाचे. उदाहरणार्थ टेल. आपल्यामध्ये पण एक छोटी टेल असते पण ती दिसत नाही, आतमध्ये रेड्यूस्ड आहे, जी पहिले कधीतरी होते आपल्या पूर्वजांना पण आता नाही. तर त्याला म्हणतात वेस्टिजियल ऑर्गन. कोणते बघा आता, सिकम अँड वर्मीफॉर्म अपेंडिक्स. लक्षात घ्या, सिकम किंवा काय वर्मीफॉर्म अपेंडिक्स. तर हा एक डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या कनेक्टेड पार्ट असतो सिकम, डायजेस्टिव्ह सिस्टीम. आणि त्याचा उपयोग काय बघा, ऍक्च्युअल जे प्राणी गवत वगैरे खाता, गवत, तर त्या गवत खाण्याकरता जे एन्झाईम, गवताचं पचन होण्याकरता जे एन्झाईम लागतात ते एन्झाईम सिकम रिलीज करतं. आणि आपण आता गवत खात नाही तर आपल्याला त्याची गरज पण नाही. त्यामुळे आपल्यामध्ये सिकम आणि अपेंडिक्स हा कसा पार्ट झाला तर व्हेस्टिजियल पार्ट झाला. कसा पार्ट झाला मित्रांनो, व्हेस्टिजियल. नंतर निक्टेटिंग मेम्ब्रेन, डोळ्याभोवती असणारे एक ऍडिशनल मेम्ब्रेन, ते पण व्हेस्टिजियल आहे. कॉकिक्स और टेल वर्टेब्रा. टेल वर्टेब्रा म्हणजे वर्टेब्रल कॉलमचा टेलचा पार्ट, तो सुद्धा. प्रेझेन्स ऑफ थर्ड मोलार, तिसरी जी दाढ आहे ती सुद्धा कमी प्रमाणात वापरल्या जाते, व्हेस्टिजियल आहे. तर या पद्धतीने आपण लक्षात घ्यायचे कोणते कोणते, सिकम अँड वर्मीफॉर्म अपेंडिक्स, निक्टेटिंग मेम्ब्रेन, कॉकिक्स और टेल वर्टेब्री, प्रेझेन्स ऑफ विजडम टीथ और थर्ड मोलार. तर बघा आता, द ऑर्गन विच इज व्हेस्टिजियल इन ह्युमन बिंग, म्हणजे आपल्यामध्ये तो आता नॉन फंक्शनल आहे, पण जे गवतवर्गीय गवत खाणारे प्राणी आहे त्यांच्यामध्ये तो फंक्शनल आहे. काय बघा, जे गवत खाणारे प्राणी आहे त्यांच्यामध्ये तो फंक्शनल आहे. कोणता आलं बघा आन्सर, तर ते मेनली आन्सर येतं वर्मीफॉर्म अपेंडिक्स, की जे काय तयार करतं सांगा, ते तयार करतं सेल्युलोजला पचन करणारे एन्झाईम्स तयार करतं. तर करेक्ट ऑप्शन आलं वर्मीफॉर्म अपेंडिक्स. लक्षात ठेवाय. फ्लिपर्स ऑफ पेंग्विन अँड डॉल्फिन इज अन एक्झाम्पल ऑफ. बघा, फ्लिपर्स ऑफ पेंग्विन अँड डॉल्फिन. सांगा, फ्लिपर्स ऑफ पेंग्विन अँड डॉल्फिन, तर त्यांचे स्ट्रक्चर वेगळे. लक्षात घ्या, त्यांचे स्ट्रक्चर वेगळे पण त्यांचे फंक्शन्स सेम आहे. तर मग सांगा कोणतं येईल, ॲनालॉगस ऑर्गन. आणि त्यामध्ये कोणतं इव्हॉल्युशन असतं ते तुम्ही पाठ केलेलं आहे. सांगा बरं मग कोणतं येईल. फ्लिपर्स ऑफ पेंग्विन अँड डॉल्फिन इज अन एक्झाम्पल ऑफ. आपण हे बघितलेलं आहे मित्रांनो, होमोलॉगस ऑर्गन हे डायव्हर्जंट इव्हॉल्युशन, HD म्हटलो बघा मी, HD क्वालिटी. होमोलॉगस ऑर्गन हे डायव्हर्जंट इव्हॉल्युशन आहे आणि AC ॲनालॉगस ऑर्गन हे कॉन्व्हर्जंट इव्हॉल्युशन. ACHD काय सांगा, ACHD. ए म्हणजे काय, ॲनालॉगस ऑर्गन. C म्हणजे काय, कॉन्व्हर्जंट इव्हॉल्युशन. आणि HD म्हणजे काय, H म्हणजे काय, होमोलॉगस ऑर्गन. D म्हणजे काय, डायव्हर्जंट इव्हॉल्युशन. तर कोणता आन्सर आलं सांगा, तर हे ॲनालॉगस ऑर्गन आहे. आणि करेक्ट आन्सर सिद्धीनी बरोबर सांगितलं, अक्षय गाडेकर बरोबर सांगितलं, बरोबर आन्सर येत आहे तर कॉन्व्हर्जंट इव्हॉल्युशन. तुम्हाला हे पाठांतर करावं लागेल. नेक्स्ट आता क्लास मॅमेलिया. मॅमेलिया म्हणजे सस्तन प्राणी. मॅमेलिया म्हणजे काय सांगा, तर सस्तन प्राणी. त्या ठिकाणी त्याला काय नाव दिलं जातं, मॅमेलिया. तर मॅमेलियामध्ये वेगवेगळे प्रकार आहे बघा. तर आता पहिलं मर्सुपियल्स आहे, कांगारू वर्गीय. मर्सुपियल्स म्हणजे काय सांगा, कांगारू वर्गीय, त्यांना मर्सुपियल नाव दिलं जातं. नंतर मोनोट्रेमेस. मोनोट्रेमेस एग लाईन मॅमल्स म्हणजे एग रिलीज करणारे मॅमल्स ते. आणि हे नंतर युथेरियन्स. युथेरियन्स त्या ठिकाणी प्लॅसेंटल मॅमल्स. लक्षात घ्या, युथेरियन्स काय क्लास, जे युथेरियन प्लॅसेंटा. आपल्याला माहिती आहे गर्भपिशवीमध्ये त्या बाळाला गर्भपिशवीवर पक्क ठेवण्याकरता प्लॅसेंटा तयार होतो.
त्याला म्हणतात प्लॅसेंटल मॅमल. हे झाला युथेरियन्स. आणि युथेरियन्स मध्ये ऑर्डर आहे प्रायमेट्स नावाची. युथेरियन्स मध्ये एक ऑर्डर आहे कोणती सांगा, प्रायमेट्स नावाची. आणि त्या प्रायमेट्स नावाच्या त्या ठिकाणी ऑर्डर मध्ये परत बघा सब ऑर्डर आहे, सब ऑर्डर प्रोसिमी. सब ऑर्डर कोणती आहे, प्रोसिमी, ज्यामध्ये खार असते ना, खारुताई त्याच्यासारखे दिसणारे प्राणी इन्क्लूड होता. त्यांचे नाव आहे लेम्युर्स अँड टर्सियर्स. प्रोसिमियन्स त्यांना म्हणतात. प्रोसिमियन्स म्हणजे त्यांची सब ऑर्डर कोणती आहे, लेम्युर्स आहे आणि टर्सियर्स आहे. ते एक्झाम्पल आहे. आणि प्रोसिमी सब ऑर्डर आहे. आणि दुसरी सब ऑर्डर आहे अँथ्रोपॉइडिया. दुसरी सब ऑर्डर कोणती सांगा, अँथ्रोपॉइडिया. अँथ्रोपॉइडिया मध्ये त्या ठिकाणी काय काय बघा, अँथ्रोपॉइडिया मध्ये बघा न्यू वर्ल्ड मंकी, ओल्ड वर्ल्ड मंकी आणि त्या ठिकाणी होमिनॉइडिया. बघा सब ऑर्डर अँथ्रोपॉइडियामध्ये न्यू वर्ल्ड मंकी, ओल्ड वर्ल्ड मंकीज आणि होमिनॉइडिया. काय सांगा, होमिनॉइडिया. आता जे न्यू वर्ल्ड मंकीज मध्ये कोण कोण आहे बघा, लॉंग नॉन प्रिहेन्साईल टेल, शेपूट असते पण ती नॉन प्रिहेन्साईल असते, एवढी ताकद नसते. स्क्वेरल मंकी, स्पायडर मंकी. नंतर ओल्ड वर्ल्ड मंकीज म्हणतात त्याला, शॉर्ट नॉन प्रिहेन्साईल टेल, त्यामध्ये पण बबून्स आहे, नंतर मॅकॅक्युअस आहे, लंगूर्स त्या ठिकाणी एक्सेट्रा. आणि होमिनॉइडिया टेलर्स, ग्रे टेप्स म्हणतात त्यांना. काय म्हणतात, टेलर्स आणि ग्रे टेप. त्यांच्यामध्ये परत आता काय वेगवेगळे प्रकार बघा, हायल्या त्या ठिकाणी हायलो बॅटिडी, हायलो बॅटिडी, ज्यामध्ये काय सांगा तर आर्बोरियल एप्स, त्यानंतर गिबॉन्स. नंतर पॉन्जिडेई, नेक्स्ट टाईप कोणता आहे, पॉन्जिडेई. त्यामध्ये कोण आहे, सब आर्बोरियल एप्स, म्हणजे काही जमिनीवर काही झाडांवर राहणारे. गोरिला, चिंपांजी, ओरांगुतान कोणत्या याच्यात येतं बघा, पॉन्जिडेई मध्ये. कोणत्या याच्यात येतं, पॉन्जिडेई मध्ये. आणि त्या ठिकाणी होमिनिडेई. सांगा कोणतं येतंय शेवट, होमिनिडेई. होमिनिडेई मध्ये कोण येतंय, इरेक्ट पोश्चर, आपण जसं उभं राहतोय हे इरेक्ट पोश्चर आहे. आणि ह्युमन बिंग त्याच्यात येतं. म्हणजे आपलं आपण कोणत्या याच्यात येतो सांगा, होमिनिडेई मध्ये. होमिनिडेई हा आपला पार्ट असेल. हे झालं क्लासिफिकेशन ऑफ मॅमल्स. टेक्स्टबुक मध्ये हा चार्ट दिलेला आहे, याला पाठ करा, ट्राय करा, तर याचे काही क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारल्या गेलेले. बघा, विच ऑफ द फॉलोइंग बिलॉंग्स टू न्यू वर्ल्ड मंकी. बघा चार्ट असेल तर मग तुम्हाला लगेच कळेल न्यू वर्ल्ड मंकी मध्ये कोण कोण आहे. तर बघा बरं, न्यू वर्ल्ड मंकी मध्ये स्क्वेरल मंकी आणि स्पायडर मंकी. कोणतं येईल मग, लंगूर्स नाही येणार, मग हे कोणतंच नाही येणार. लगेच कळेल आपल्याला न्यू वर्ल्ड मंकी मध्ये कोण येतं, स्पायडर मंकी. 2025 2024 दोन वेळेस हा क्वेश्चन विचारलेला आहे मित्रांनो. कोणता तर, विच वन ऑफ द फॉलोइंग बिलॉंग्स टू न्यू वर्ल्ड मंकी. तर स्पायडर मंकी आणि त्या ठिकाणी स्क्वेरल मंकीज बिलॉंग्स टू न्यू वर्ल्ड मंकीज. नेक्स्ट बघा आता, पॉन्जिडेई इन्क्लुड्स. पॉन्जिडेई मध्ये कोण कोण आहे, पॉन्जिडेई मध्ये कोण कोण आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. मला सांगा बरं, इथे स्पायडर मंकी बघा, आता इथं लक्षात घ्या, पॉन्जिडेई हे बघा, पॉन्जिडेई. पॉन्जिडेई मध्ये कोण कोण येतंय तर कोण कोण येतंय, सेमी आर्बोरियल एप्स, गोरिला, चिंपांजी, ओरांगुतान हे पॉन्जिडेई मध्ये येत आहे. मग आता बघा सांगा बरं, गोरिला, चिंपांजी,
ओरांगुतान. कोणता आन्सर येईल करेक्ट? तर करेक्ट आन्सर आहे डी इज द करेक्ट आन्सर. कोणता आन्सर येईल? डी हे त्या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल. गोरिला, चिंपांजी, ओरांग उतान. पॉन्जिडी इन्क्लुड्स गोरिला, चिंपांजी, ओरांगुतान. पॉन्जिडी ऑप्शन आलं डी. बघा बरं, ऑर्डर प्रायमेट इन्क्लूड सब ऑर्डर डॅश डॅश अँड डॅश डॅश. सांगा आता काय म्हटलेलं आहे? ऑर्डर प्रायमेट्स. बघा ही ऑर्डर प्रायमेट्स इन्क्लूड विच सब ऑर्डर. तर मी सांगितलं तुम्हाला प्रायमेट्स या ऑर्डर मध्ये दोन सब ऑर्डर आहे. प्रॉसिमी ही एक सब ऑर्डर आहे आणि अँथ्रोपॉइडिया ही एक सब ऑर्डर आहे. कोणत्या कोणत्या सांगा? प्रॉसिमी आणि अँथ्रोपॉइडिया या दोन सब ऑर्डर आहे कोणामध्ये? प्रायमेट्स मध्ये. तर मग प्रॉसिमी आणि अँथ्रोपॉइडिया. तर त्याचं उत्तर बघा मग कोणतं येईल? प्रॉसिमी आणि अँथ्रोपॉइडिया. ए ऑप्शन. प्रॉसिमी आणि अँथ्रोपॉइडिया. तर करेक्ट ऑप्शन आलं ए. पण तुम्ही एक ऑब्झर्व करा बरं, चार्ट जर असेल पार्ट तर येणार आहे. चार्ट जर पार्ट असेल तर येणार आहे, अदरवाईज नाही येणार आहे. तुम्ही लक्षात घ्या. चार्ट पार्ट असण्यावर हे डिपेंड. थोडक्यात लक्षात घ्यायचंय. आता बघा ह्युमन इव्हॉल्युशन. ह्युमन इव्हॉल्युशन मध्ये तुम्हाला हे सिक्वेन्स लक्षात ठेवावं लागेल. ड्रायोपिथेकस, रामापिथेकस, ऑस्ट्रियालोपिथेकस, होमो हॅबिलिस, त्यानंतर होमो इरेक्टस, त्यानंतर निअँडरथल मॅन आणि लास्ट आहे होमो सॅपियन्स. सिक्वेन्स हे काही त्यांनी त्यांच्या मनाने कोणतं पण घ्यायचंय. हा सिक्वेन्स आहे काय की पहिलं सगळ्यात पहिलं ड्रायोपिथेकस आहे. मग DRAHHNH. काय सांगा? DRAHHNH. लक्षात घ्या. HH परत आणि NH. तर काय कंडिशन आहे सांगा? DRA काय येईल बरं? डी ड्रायोपिथेकस, आर रामापिथेकस, ए ऑस्ट्रियालोपिथेकस. आता HH दोन्ही यांनी घ्यायचं बघा. इकडं पण HH आणि HH. मग होमो हॅबिलिस खालचं H, होमो इरेक्टस N, निअँडरथल मॅन आणि लास्ट होमो तिथे H. हे निअँडरथल HHNH. HNH म्हणजे होमो सॅपियन. सांगा बरं DRAHHNH. काय सांगा? DRA बघा कसं DRAHHNH. इथं सॉरी इथं परत H आणि NH असं येईल. DRAHH आणि इकडं पण HH. ड्रायोपिथेकस, रामापिथेकस, ऑस्ट्रियालोपिथेकस, इकडं होमो हॅबिलिस, नंतर होमो इरेक्टस, निअँडरथल मॅन आणि होमो सॅपियन्स. कधी कधी हा सिक्वेन्स तुम्हाला विचारता तर कसा विचारतील? इथून इकडे विचारतील नाही तर इकडून इकडे विचारतील. दोन्ही पद्धतीने तुमच्या हा सिक्वेन्स असेंडिंग आणि किंवा जे त्यांनी वाक्य दिलेलं आहे त्या वाक्याच्या हिशोबाने तुम्हाला तो सिक्वेन्स त्या ठिकाणी घ्यावा लागेल. लक्षात येत आहे सर्वांना? तर आता बघा पहिलं ड्रायोपिथेकस एप लाईक. एप लाईक्स त्यांचं अपीअरन्स कोणता आहे? एप लाईक म्हणजे चिंपांजी, गोरिला, ओरांगुतान ते बघितलं ना ते. रामापिथेकसचा अपीअरन्स कसा आहे? मॅन लाईक. आता बघा ऑस्ट्रियालोपिथेकसला आपण काय म्हटलं होतं? कनेक्टिंग लिंक बिटवीन एप अँड मॅन. बघा हे इथं आलं. आता ऑस्ट्रियालोपिथेकसला काय म्हटलं सांगा? कनेक्टिंग लिंक बिटवीन एप्स अँड मॅन. होमो हॅबिलिस ला काय म्हणता? हँडीमॅन. नंतर होमो इरेक्टसला काय म्हणता? एप मॅन. नंतर निअँडरथल मॅनला काय म्हणता? ॲडव्हान्स प्री हिस्टॉरिक मॅन. आणि होमो सॅपियन्सला म्हणता मॉडर्न मॅन. हे नावं तुम्हाला पाठ पाहिजे मित्रांनो. सांगा बरं. ड्रायोपिथेकस एप लाईक, रामापिथेकस मॅन लाईक, ऑस्ट्रियालोपिथेकस कनेक्टिंग लिंक बिटवीन एप्स अँड मॅन, होमो हॅबिलिस हँडीमॅन, होमो इरेक्टस एप मॅन, निअँडरथल मॅन ॲडव्हान्स प्री हिस्टॉरिक मॅन, होमो सॅपियन्स मॉडर्न मॅन. पाठ पाहिजे, पाठ करावं लागेल.
साईट ऑफ फॉसिल रेकॉर्ड. कुठे सापडले याचे जीवाश्म, की कशावरून ते काही जिवंत आहे का आता? नाही, हे हिस्टॉरिक प्री हिस्टॉरिक आहे, म्हणजे एकदम जुन्या काळातले. तर हे कुठे सापडले बघा, ड्रायोपिथेकसचे अवशेष कुठे सापडले? लेक व्हिक्टोरिया ऑफ आफ्रिका. लेक व्हिक्टोरिया नावाचं लेक आहे ऑफ आफ्रिका. नंतर हरितल यांगर, हरितलांगर ऑफ हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश मध्ये हरितलांगर नावाचं गाव आहे, तिथं सुद्धा याचे अवशेष सापडले भारतामध्ये. त्यानंतर रामापिथेकस, शिवालिक हिल्स इन इंडिया अँड इवन इन केनिया. सांगा, रामापिथेकसचे अवशेष कुठे सापडले? शिवालिक हिल्स इन इंडिया अँड इवन इन केनिया. शिवालिक हिल्स इन इंडिया अँड इवन इन केनिया. नंतर टाउंग इन साऊथ आफ्रिका. बघा, ऑस्ट्रेलोपिथेकस टाउंग नावाचं गाव आहे इन साऊथ आफ्रिका, इथिओपिया, टांझानिया. नंतर होमो हॅबिलिसचे, तर त्या ठिकाणी आता हे तुम्हाला बघा कसं आहे, त्या ठिकाणी ओल्डुवाई जॉर्ज, टांझानिया इन आफ्रिका. जावा अँड पेकिंग, म्हणून याला पेकिंग मॅन पण म्हणता होमो इरेक्टसला. नंतर निअँडरथल मॅन, ते लक्षात राहील बघा, निअँडरथल व्हॅली ऑफ जर्मनी, निअँडरथल व्हॅली ऑफ द जर्मनी. आणि होमोसॅपियन्स आफ्रिका. त्यानंतर पिरियड कोणता आहे? तर साधारण 20 ते 25 याला म्हणता मायोसिन पिरियड, मायोसिन एपोच. आणि साधारण कधी आहे? 20 ते 25 MYA मिलियन इयर ॲगो. 20 ते 25 मिलियन इयर ॲगोचा याचा पिरियड आहे. मायोसिन अँड अर्ली प्लिओसिन एपोच. मायोसिन आणि अर्ली प्लिओसिन एपोच 14 to 12 मिलियन इयर ॲगो. त्यानंतर लेट प्लिओसिन और अर्ली प्लिस्टोसिन एपोच 4 to 1.8 मिलियन इयर ॲगो. लेट प्लिओसिन और अर्ली प्लिस्टोसिन 2.5 to 1.4 मिलियन इयर ॲगो. मिडल ऑफ, तर एवढे लक्षात ठेवायचं. आता ट्राय करा बघा, जरा किचकट येते, पाठांतर होणं शक्य असेल, पण वरचं लक्षात ठेवा, कमीत कमी सिक्वेन्स लक्षात ठेवा. आणि साधारण स्केलेटल फीचर्स काय, तर आता हे पण तुम्हाला लक्षात ठेवायला हे थोडे किचकट आहे, पण याच्यातलं एखादा मेन पॉइंट त्या ठिकाणी बघा. हे लक्षात ठेवा. आता क्रॅनियल कॅपॅसिटी कोणती सांगा? ब्रेनची क्षमता, क्रॅनियल कॅपॅसिटी म्हणतात त्याला. तर यांच्या अवेलेबल नाही ड्रायोपिथेकस, रामापिथेकस. आणि ऑस्ट्रियालोपिथेकस ची 450 to 600 cc. किती सांगा? 450 to 600 cc. cc म्हणजे क्युबिक सेंटीमीटर. हे पाठ करा तुम्ही. नंतर होमो हॅबिलिस आहे 650 to 800 cc. काय सांगा? 650 to 800 cc. होमो इरेक्टस 900 cc. नंतर निअँडरथल मॅन 1400 cc. आणि इकडं होमोसॅपियन 1450 cc. सांगा, वाढत गेली बघा. ऑस्ट्रियालोपिथेकस 450 to 600 cc. होमो हॅबिलिस 650 to 800 cc. होमो इरेक्टस 900 cc. निअँडरथल मॅन 1400 cc. आणि होमोसॅपियन 1450 cc. आता स्पेशल फीचर्स हे पण लक्षात ठेवा, हे पण गरजेचं आहे. याला काय म्हणतं बघा, ड्रायोपिथेकस क्लोज सिमिलरिटी टू चिंपांजी, म्हणजे एकदम चिंपांजी सारखा दिसणार आहे. ऑस्ट्रियालोपिथेकसला काय आणायचं? मॅन विथ एप ब्रेन. का बरं? ब्रेनची कॅपॅसिटी एकदम कमी सगळ्यात. मॅन विथ एप ब्रेन याला नाव द्यायचं, हे लक्षात ठेवा. नंतर होमो हॅबिलिस याचं काय येतं बघा, प्रोबेबली डिड नॉट ईट मीट. मटन नसला खात पाहिजे, म्हणजे मटन खात नसला पाहिजे. मेड टूल्स, हत्यार करत असला पाहिजे फ्रॉम स्टोन. अँड निकनेम काय त्याचं? हँडीमॅन.
बघा, होमो हॅबिलिस लक्षात ठेवा की मटण खात नसेल, नंतर दगडांपासून हत्यार तयार करेल आणि त्याचं निकनेम आहे हँडीमॅन. निकनेम काय आहे? हँडीमॅन. आता होमो इरेक्टस प्रोबॅबिली एट द मीट, हा मटण खात असला पाहिजे. ओमनिव्होरस, व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही पण चालत असलं पाहिजे. माईट हॅव यूज फायर, आणि अन्न भाजून घेण्याकरता आग वापरत असला पाहिजे, जाळ वापरत असला पाहिजे. देन यूज हाईड्स, म्हणजे हा लपून राहत होता, गुहामध्ये वगैरे लपून राहणार आहे. बरीड देअर डेड, त्यांच्या एखाद्या मेंबरची मृत्यू झाली तर त्या ठिकाणी त्याला गाडून टाकत होते. कन्स्ट्रक्टेड फ्लिंट टूल्स, गारगोट्यांचा वापर करून ते ठिकाणी ते टूल्स हत्यार तयार करत होते. नंतर हे आपण आहे डेव्हलप डिस्टिंक्ट ट्रेस, म्हणजे आता जे ते डेव्हलप केव आर्ट. बघा, केव आर्ट म्हणजे त्या ठिकाणी लेण्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ड्रॉइंग वगैरे काढले. अबाउट किती 18,000 इयर ॲगो, म्हणजे 18,000 वर्षापासून साधारण होमोसॅपियन्स हा मेंबर या ठिकाणी प्रेझेंट आहे आतापर्यंत. आता पुढे अजून लाखो वर्षानंतर परत बदल होत जातील. तर याला म्हणता ह्युमन इव्हॉल्युशन. याला काय नाव द्यायचं आहे? ह्युमन इव्हॉल्युशन. त्याच्यातले जेवढे पॉईंट तुम्हाला आठवतील तेवढा त्याला ट्राय करत चालायचा. हा जो चार्ट आहे हा सुद्धा टेक्स्ट बुकमध्ये दिलेला चार्ट आहे. टेक्स्ट बुकमध्ये हा एक चार्ट, मागचा एक चार्ट, चार्टशी रिलेटेड क्वेश्चन्स विचारलेले आहे, त्यामुळे तुम्हाला त्याचं नक्की पाठांतर करत चालायचं आहे. बघा बरं आता, द फर्स्ट फॉसिल ऑफ ऑस्ट्रियालोपिथेकस वॉज डिस्कवर्ड इन. पहिले जे फॉसिल्स आहे ऑस्ट्रियालोपिथेकसचे कुठं सापडले? लगेच आपल्याला बघा चार्ट येत असेल तर लगेच कळेल. बघा, ऑस्ट्रियालोपिथेकसचे फॉसिल्स कुठे आहे? टाउंग इन साऊथ आफ्रिका आणि इथोपिया, टांझानिया. बघा, टाउंग इन साऊथ आफ्रिका, इथोपिया अँड टांझानिया. तर बघा कोणतं येईल मग? टाउंग इन साऊथ आफ्रिका. ऑस्ट्रियालोपिथेकस करता काय सांगा? टाउंग इन साऊथ आफ्रिका. ऑस्ट्रियालोपिथेकसचे अवशेष कुठे सापडले? टाउंग इन साऊथ आफ्रिका. तर ऑप्शन आलं डी ऑप्शन. होमो हॅबिलिस इज ऑल्सो कॉल्ड. होमो हॅबिलिसला काय नाव दिलं जातं? होमो हॅबिलिसला काय नाव दिलं जाईल ते विचारलेलं आहे. तर बघा बरं, होमो हॅबिलिसचे पॉइंट्स बघू आपण. बघा इथं होमो हॅबिलिस, हँडीमॅन. बघा, हँडीमॅन हे एक पॉइंट आहे होमो हॅबिलिस मध्ये. नंतर इथं लोअर ह्याचं काही नाही, इरेक्ट ह्याचं पण काही नाही, इथं येईल बघा. प्रोबेबली डिड नॉट इट मीट मेड टूल्स फ्रॉम स्टोन आणि निकनेम हँडीमॅन. तर आता याच्यातून कोणता पॉइंट बसतोय तिथं ते बघू आपण. सॉरी, बघा काय येईल मग? टूल मेकर मॅन मेक्स द टूल्स म्हटलेले, म्हणजे टूल मेकर मॅन. काय येईल सांगा? टूल मेकर मॅन. ऑप्शन येईल ए ऑप्शन. द फॉसिल्स ऑफ ड्रायोपिथेकस वॉज फाउंड इन. जे फॉसिल्स आहे कोणाचे? ड्रायोपिथेकसचे, ते कुठं सापडले? सांगा उत्तर तुम्ही सांगा. ड्रायोपिथेकसचे फॉसिल्स कुठं सापडले? Fossils of Dryopithecus was found in dash dash. कोणतं येईल? सिद्धी कुदळे, डी ऑप्शन सांगताय. अक्षय गाडेकर, डी ऑप्शन. प्रीती कांबळे, बी ऑप्शन. बघा आपण बघू कोणतं म्हटलं? ड्रायोपिथेकस. बघा ड्रायोपिथेकस कुठे आहे? लेक व्हिक्टोरिया ऑफ आफ्रिका. अरे हरित अँगल ऑफ हिमाचल प्रदेश.
मग त्याच्यात कोणता ऑप्शन येईल सांगा? तर ऑप्शन येईल त्या ठिकाणी लेक व्हिक्टोरिया ऑफ आफ्रिका. काही सांगा? लेक व्हिक्टोरिया ऑफ आफ्रिका. तर ऑप्शन आलं डी ऑप्शन. द फॉसिल्स ऑफ डायोपिथेकस वॉज फाउंड इन लेक व्हिक्टोरिया ऑफ द आफ्रिका. फॉसिल्स ऑफ होमो इरेक्टस वेअर फाउंड इन. सांगा आता होमो इरेक्टसचे फॉसिल्स कुठे सापडले? फॉसिल्स ऑफ होमो इरेक्टस आर फाउंड इन. कुठे सापडले होमो इरेक्टसचे फॉसिल्स? कोणतं येईल बघा? जावा अँड पेकिंग. कोणतं ऑप्शन आलं? जावा अँड पेकिंग. त्याला पेकिंग मॅन पण म्हणता, ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मॅच द कॉलम 1 विथ कॉलम 2. कॉलम 1 आणि कॉलम 2 यांना मॅच करायचंय. चार्टवरूनच मॅच करता येईल, त्याच्याशिवाय मॅच करता येणार नाही. कोणाला काय म्हणायचंय बघा? ऑस्ट्रेलोपिथेकस, होमो हॅबिलिस, होमो सॅपियन्स. होमो सॅपियन्सचं मला कळून जाईल डायरेक्ट. होमो सॅपियन्सला म्हणता मॉडर्न मॅन. होमो सॅपियन्सला काय म्हणायचं? मॉडर्न मॅन. अजून बघा कोणतं येतंय तुम्हाला? निअँडरथल मॅन, होमो हॅबिलिस. होमो हॅबिलिसला काय म्हटलं होतं बघा बरं? होमो हॅबिलिसला काय नाव दिलं होतं आपण? करेक्ट ऑप्शन सांगताय सिद्धी कुदळे, सी ऑप्शन. बघा सी ऑप्शन येतंय का बघा? तर करेक्ट आहे, ऑप्शन आहे सी. बघा 1चं बी म्हटलेलं आहे ऑस्ट्रेलोपिथेकस मॅन विथ एप ब्रेन. नंतर 2चं सी म्हटलेलं आहे होमो हॅबिलिस, त्याला म्हणता हँडीमॅन. होमो सॅपियन त्याला म्हणता मॉडर्न मॅन. आणि निअँडरथल मॅनला म्हणता ॲडव्हान्स प्री हिस्टॉरिक मॅन. बघा बरं काय? ऑस्ट्रेलोपिथेकसला म्हणायचं मॅन विथ एप ब्रेन, होमो हॅबिलिसला म्हणायचं हँडीमॅन, होमो सॅपियन्सला म्हणायचं मॉडर्न मॅन आणि निअँडरथलला म्हणायचं ॲडव्हान्स प्री हिस्टॉरिक मॅन. तर करेक्ट ऑप्शन आलं सी इज द करेक्ट ऑप्शन. कोणतं आलं? सी. आता बघा याच्यात काय केलं त्यांनी? ऑस्ट्रेलोपिथेकस, होमो इरेक्टस, निअँडरथल मॅन, होमो हॅबिलिस मॅन. तर याचं कोणतं ऑप्शन येईल बघा? आपण आत्ताच बघितलं कोणतं होतं? DRA HH असं काहीतरी आपण केलं होतं. HH आणि काय? तर त्या ठिकाणी NH. तर ह्याच पद्धतीने सिक्वेन्स पण आहे. ह्याच पद्धतीने सिक्वेन्स आहे बघा. ड्रायोपिथेकस, रामापिथेकस याचे तर अवशेष नाहीचे. सगळ्यात कमीवाला जो आहे तो कोणाचा राहील सांगा? ऑस्ट्रेलोपिथेकसचा राहील सगळ्यात कमी. ऑस्ट्रेलोपिथेकस का बरं? सिक्वेन्समध्ये आपण बघितलेलं आहे. म्हणजे मला असं वाटतं बघा ऑस्ट्रेलोपिथेकस सगळ्यात कमीवाला राहील. त्याच्यानंतर कोण आहे? HH होमो हॅबिलिस आहे का? आहे. होमो हॅबिलिस त्यापेक्षा थोडा जास्त वाला जो आहे तो राहील. म्हणजे कोणता येईल सांगा? 650 to 800. त्यानंतर कोणता येईल? होमो इरेक्टस. नेक्स्ट कोणता आहे सांगा? होमो इरेक्टस. तर होमो इरेक्टस 900 येईल. आणि लास्ट आहे निअँडरथल मॅन. तर साधारण त्याचं येईल हा पार्ट. म्हणजे बघा ऑस्ट्रेलोपिथेकस 1चं काय आलं? ऑस्ट्रेलोपिथेकस बी. नंतर 2चं होमो इरेक्टस सी. नंतर निअँडरथल मॅन म्हणजे 3चं डी आणि 4चं ए. बघा मग 1चं बी, 2चं सी, 3चं डी, 4चं ए. करेक्ट ऑप्शन आलं बी. करेक्ट ऑप्शन कोणतं आलं मित्रांनो? बी. मला माहित नव्हतं पण मी काय केलं? सिक्वेन्स घेतला तो आणि त्याच्यावरून वाढत्या क्रमाने लावत गेलो तरी उत्तर येऊन गेलं. मला माहित नाही, व्हॅल्यू पाठ नव्हते माझ्या, पण तरी उत्तर आलं. का?
कारण मला तो सिक्वेन्स माहिती आहे आणि क्रॅनियल कॅपॅसिटी वाढत वाढत जाते. डायोपिथेकस रामापिथेकस नाहीये, पुढची ऑस्ट्रेलोपिथेकस पासून, आणि ते टप्प्याटप्प्याने वाढत जाताना दाखवायची आहे, म्हणजे बरोबर येईल आपल्याला. तर तुम्हाला लक्षात काय घ्यावं लागेल, तो सिक्वेन्स जो आहे त्याला मी हिंट पण दिली, तो सिक्वेन्स तुम्हाला पाठ करावा लागेल. तर अशा पद्धतीने आपला जो चॅप्टर आहे इव्हॉल्युशन, ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ द लाईफ, पूर्ण डिटेलमध्ये सर्व एवढे एक्सप्लेनेशन क्रॅश कोर्समध्ये ॲक्च्युअल घेणं शक्य नाही, पण आपण घेतोय आणि बरंचसं आपण कव्हर पण करतोय, कारण आपला अजून तरी कंट्रोलमध्ये आहे सिलेबस आहे ना. अजून सुद्धा आपला सिलेबस कंट्रोलच्या बाहेर नाहीये, कंट्रोलमध्ये सिलेबस, फक्त काही थोडाफार पार्ट तुम्हाला पण प्रिपरेशनमध्ये चालू ठेवावं लागेल, तरच ते होऊ शकतंय. अदरवाईज तुम्ही मागं पडून जाताल. यूट्यूबवर जे तुम्हाला आठवत नाही मोठे मोठे चार्ट, थोडे हिंट बघा त्याच्या. उद्या सकाळी 9 वाजता क्लासरूममध्ये टेस्ट राहील, आणि जे बाहेर असणारे राहणारे, खूप जास्त लांब राहणारे, 100-150 किलोमीटर अंतरावरून जे आहे ते येऊ शकत नाहीये, त्यांच्याकरता आपण ऑनलाईनचा टेस्ट उद्या सकाळी सांगणार 9 नंतर. ऑनलाईन टेस्टचा टाइम आपण 9 नंतर सांगणार, इकडं टेस्ट चालू झाल्यानंतर. हे पण लक्षात घ्या सर्वांनी. आणि अभ्यास करायचा आहे. उद्या येताना सर्व विद्यार्थ्यांनी मोबाईल पण घेऊन यायचे. आपण OMR शीटवर पण घेऊ, आणि जमलं तर मग डायरेक्ट त्याच्यावर फक्त तुम्ही ऑप्शन्सनुसार त्या ठिकाणी काय करून टाकू, ऑप्शन्सनुसार जे आहे त्याच्यात एंट्री करून घेऊ, म्हणजे तुम्हाला तुमचे मार्क लगेच कळू शकताय, एवढाच उपयोग होईल. आपण OMR शीट पण चेक करून देणार आहे, त्याची काही अडचण नाही, पण मग तुम्हाला लगेच क्विकली आन्सर आणि रँक कळू शकेल, की जेणेकरून आपली तयारी कुठंपर्यंत आहे 100-200 मुलांमध्ये ते आपल्या लक्षात येऊ शकेल. लक्षात आलं सगळ्यांच्या? जेवढे विद्यार्थी परीक्षा देतील त्या हिशोबाने सगळे मुलांनी द्यायला पाहिजे, पण काही विद्यार्थी टाळताय. तर बायोलॉजीची जी टेस्ट आहे ती संध्याकाळी होईल, लेक्चर झाल्यावर. दुपारून लेक्चर्स असणार आहे, तुम्ही घरी पोहोचलं, थोडं जेवण वगैरे केलं, अर्धा 1 तास आराम केला की लगेच लेक्चर्स असणार आहे दुपारून, आणि लेक्चर झाल्यावर टेस्ट राहील. म्हणजे उद्याचा दिवस तुमचा फुल बिझी शेड्यूलचा आहे. आणि अभ्यास करा चांगला सर्वांनी, आणि सर्वात महत्त्वाचं टेस्टला या, 9 वाजता या. आपण बाकी पण चर्चा करू, की जेणेकरून आपल्याला फ्युचर प्लॅनिंग कसं करायचं आहे त्याचं पण नियोजन त्या ठिकाणी करता येईल. तर ओके, थँक्यू फ्रेंड्स. आज नवीन चॅप्टर चालू करायचा होता, पण आज एवढंच झालं. उद्या आपण नवीन चॅप्टर त्या ठिकाणी स्टार्ट करू. थँक्यू व्हेरी मच.